आज निघालो होतो खर्डीला, कारण श्री संत सीताराम महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो होतो. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे. खर्डीमध्ये पोचलो. खर्डीमध्ये पोचल्यावर पहिल्यांदा हातपाय धुवून घेतले. हातपाय धुवून घेतल्यानंतर मग संत सीताराम महाराजांच्या गाभाऱ्यात गेलो आणि गर्दी काहीच नव्हती, त्यामुळे दर्शन लगेच झालं. दर्शन झाल्यानंतर पलीकडेच आहे बजरंगबलीचं मंदिर. मग नंतर बजरंगबलीचं दर्शन घेतलं. मग तिथेच साईडला आहे श्रीरामांचं मंदिर. श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही जरा बसलो तिथे. कसं आहे माहिती आहे का, श्री संत सीताराम महाराज आणि श्री लक्ष्मणदास महाराज दोघे समकालीन संत आहेत आणि दोन्ही पण संत साताऱ्याहून आपल्या पंढरपूरला वाखरीला आले होते. मग सीताराम महाराज खर्डीकडे आले आणि लक्ष्मणदास महाराज वाखरीत राहिले आणि दोघ जण भाऊ आहेत असं म्हणतात बरं का, पण ते भाऊ नाहीत, कारण पण दोन्ही संतांची जवळीक आहे बरं का खरंच. मग तिथून संकेत म्हणला बाळूमामांच्या दर्शनाला जाऊ. मग बाळूमामांचं मंदिर खर्डीपाशी एक आहे. मग तिथं दर्शनाला गेलो, बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि आरती पण होती तिथं 12 वाजता, आज रविवार असल्यामुळे. मग आरती पण केली, जरा बसलो. नंतर निघालो गावाकडं माघारी आणि येता येता जरा गाडीवर मस्ती चालू होती आमची, जरा गाणी म्हणत बसून आणि मी. मग पोचलो गावात आणि शेंगदाण्याचा लाडू एक खाल्ला, संकेतने घेतला होता. नंतर गेलो पालखी तळावर आणि दाद्यानं आणलं होतं अननस कापायला चालू होतं. चैतन्य अननस कापत होता. लय आंबाट होतं राव अननस, काय सांगायचं आहे, तरी खाल्लं तसंच डोळं झाकून. आंबट लागलं बरं का लय. आणि आज आणलं होतं पालखी तळावर जरा साहित्य आणि कॉमेडीच्या रील तयार करायच्या होत्या. मग सर्वांनी जरा गाणी म्हणली, जरा मजा केली, एन्जॉय केला जरा. मग 2-3 रील काढल्या, ते तुम्हाला आपल्या आयडीवर बघायला मिळतील आज उद्या. नंतर तिथून आलो श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मठात आणि जरा उशीर झालता यायला, कारण पूजा संपली होती. तात्या पूजा करत होते आणि पूजा झाल्यानंतर भावानी तात्या मला आरती घे म्हणले. मग आरती घेतली, महाराजांची आरती केली. नंतर नैवेद्य दाखवून मग जरा तिथं थांबलो हरिपाठाला. हरिपाठ झाल्यानंतर घरी 8-8:30 वाजता आलो. नंतर स्टँडवर गेलो आणि आपल्या वाखरीच्याच क्रिश गिड्डे हा आर्मीमध्ये सिलेक्शन झालंय, त्याचा सत्कार समारंभ होता. मग तिथून जरा थांबलो आणि गेलो चैतन्याच्या इकडं. चैतन्याच्या इथं जरा आदित्य मिरकर ब्लॉगर आहे बरं तो, पण जरा गप्पा मारल्या. चैतन्य कसा तोंड लपवते बघा की. मग तिथून गप्पा मारून झाल्यानंतर मग शुभम म्हणला चल घरी. आणि जेव्हा बघल तेव्हा ह्याची घरी जायची घाय असते बघा, सारखं काय करते. मला म्हणलं गावात चोर सुटले, ती चल लवकर. घरी आलो निवांत झोपलो. धन्यवाद.